आज प्रशासनाची मीटिंग घेतली, आपण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आमदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच ही बैठक घेतलेली आहे. नक्की काय ठरलंय, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी मागवलं? निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यांना माझ्या बंगल्यावर बोलवण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं का मी सत्कार घ्यायला जुन्नरला येतो, कारण सगळा हेड आपला प्रशासकीय जुन्नरला आहे. आणि मग प्रत्येकाने वेगवेगळी मागण्यापेक्षा हीच बैठक सेंटरलाइज होतो, म्हणून ती आजची बैठक घेत असताना पहिल्यांदा मी अधिकाऱ्यांना पहिल्यांदा जो मला चार्ज झालेला आहे नव्याने पुण्याचा आमदारकीचा, तर त्या अनुषंगाने त्यांचा मी पहिल्यांदा सत्कार घेतला. त्यांनी मला सर्वांनी सन्मानित केलं आणि त्यानंतर एक आढावा बैठक मी तातडीने घेतली. त्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये आता चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण कशा त्या चोऱ्यांना आळा घातला पाहिजे आणि सुरक्षित लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे, त्या बाबतीमधला डिसिजन केला. दुसरी गोष्ट म्हणजे आता गंभीर बाब म्हणजे जे सगळ्याच्या आता कांदा लागवडी चालू आहे आणि कांदा लागवडीमध्ये लाईट टिकायला मागत नाही. आधी 3 फेज आणि 1 फेज अशी लाईट होते. आता यावेळेला काय केलं, शटडाऊन चालू केलं, म्हणजे लोड शेडिंग. आणि मग त्या अधिकाऱ्याशी मी बोललो, त्यांचा मुख्य अधिकारी आले नव्हते, त्यांना थोडंसं मोठं काहीतरी हॉस्पिटलाइज आहे. पण उद्याच्या 2 दिवसामध्ये लाईटीच्या बाबतीतला निर्णय एकदम 100% शेतकऱ्यांच्या बाजूने मी देतोय की जेणेकरून त्याच्या लागवडी लागायला कुठल्या पद्धतीचा त्रास होता कामा नये. कारण याचा हा लागवडीचा पिरियड गेला आणि जर जे लोक मजूर सांगतात 500-600 रुपये एकदा मजुराला द्यावे लागतात, त्यामुळं सर्व खर्च त्याच्या अंगावर येतो. आणि माझ्याकडे अनेक उमशेच्या तक्रारी आल्या, गुळेगावच्या तक्रारी आल्या, बऱ्याचशा कांदा लागवडीवरच्या तक्रारी आल्या, काही राजुरीच्या काही मार्गाच्या तक्रारी आल्या, सरपंचांच्या काही तक्रारी आल्या. तर या सगळ्यांची नोंद घेऊन मी आज MSPला सांगितलं, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. लागवडीला शेतकऱ्यांना काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट की सगळ्याच ठिकाणी आता विहिरी कोरड्या पडायला लागल्यात. पाण्याचा जो काय खालचा जो तळ आहे थोडासा खाली गेल्यामुळे आता सर्वांना पुण्यात असं वाटतं की पिंपळगाव जोगाचं पाणी सोडावं, काही ठिकाणी कुकडीचं पाणी सोडावं. तर अशा प्रसंगामध्ये इरिगेशनचे आज एक नोट्स तयार होते आणि त्याचा एक परवानगी मी मागतोय. सर्व लोक 2 दिवसामध्ये पाणी कसं देता येईल आपल्याला, या बाबतीत निर्णय आज मी घेतलेले आहे. कारण अजून गव्हर्नमेंट फॉर्म झालेलं नाही, पालकमंत्री अजून आपल्याला ठरलेले नाहीत. त्यामुळं कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा आम्हाला घेता येत नाही, पण काम थांबणार नाही. त्या अनुषंगाने मी तातडीने चर्चा केलेली आहे तिथल्या डिपार्टमेंटले सर्व लोकांशी, खानपासून वरपर्यंत प्रशासकीय असतं नगरसंघाचा विभागाशी. आणि त्यामुळे पाण्याचा सुद्धा प्रश्न 2 दिवसामध्ये मार्गस्थ होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खूप मोठे खड्डे पडलेले आहेत, विशेषतः आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. तर त्या खड्डे भरले जावेत आणि त्याची डागडुजी व्हावी. तर त्यांनी मला सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही तालुक्यातले सगळे खड्डे पूर्ण करून टाकू, असं PWDने डेडलाईन दिलेली आहे. त्यामुळे 15 दिवसामध्ये सगळे खड्डे पुरेपूर भरले जातील, जेणेकरून एकही खड्डा राहणार नाही. आणि अपघाताच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या सुरक्षेची काळजी घेऊ. त्या वाघरे कॉलेजजवळ स्पीड ब्रेकरची मागणी होती, तर त्या स्पीड ब्रेकरची आदेश दिलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. भूमी अभिलेखचे जवळजवळ 1350 अडचण पेंडन्सीला आहे. त्यामुळे ते 0 पेंडन्सी करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे 4 महिन्याची वेळ मागितलेली आहे. 4 महिन्यामध्ये आम्ही एकही लोकांची मागणी मोजणीची ठेवणार नाही. अशा पद्धतीने भूमी अभिलेखचा पण निर्णय केला आहे. बिबटचे जे हल्ले होतात त्या बाबतीत जे उपकरणं आहेत किंवा मला आता उद्याच मी सकाळी 11 वाजता ही जी मानेडोची जी जागा आहे ती आपण एक्सपॅन्ड करतोय, म्हणजे वाढवतोय बिबट निवारा केंद्राची. म्हणजे जवळजवळ 150ची संख्या वाढेल. जो पकडल्याला आपल्या आत ठेवतात, सोडता येणार नाही. तर अशा अनुषंगाने उद्या 11 वाजता मी त्याचं उद्घाटन करतोय, कामाला सुरुवात करतोय. त्याचं शॉर्ट नोटीस झालंय, त्याचं टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर पण झालेली आहे. आणि ते उद्या आपण त्याच्या कामाला सुरुवात करतोय, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक पाठ पुढे जायला. दुसरी गोष्ट की बिबट हल्ले थांबवण्यासाठी आपण जे काही उपकरणं मध्यंतरी सांगितले होते की जो कॅमेरा आहे तो बिबटने पाहिला, त्याने कॅच केला कॅमेऱ्याने, कारण अलार्म वाजतो, तो अलार्म लोकांच्या कानावर गेला शेतकऱ्यांच्या का तो अलर्ट होतो. तर ती एक सिस्टीम त्यांनी अद्यावत बनवल्याची 2 ठिकाणी लावली. त्याचा रिझल्ट चांगला आहे. काही ठिकाणी जे याचे पॅनल आहेत सोलरचे, तर त्या सोलरच्या बाबतीमध्ये त्यांना बिबट्याच्या बाबतीतले काही अनुभव
अनुभव आले तर त्याच्यामध्ये सुद्धा तो बिबट्याच्या सोलर पॅनलला पाहून आता थोडासा स्वतः जीवाला घाबरायला लागलाय. तर ती एक सुरक्षितता त्या ठिकाणी सोलर कुंपण त्याच्यामध्ये सुद्धा त्या कुंपणाला तो आता घाबरायला लागलेला आहे. त्यामुळे असे ज्या बाकीच्या सुद्धा अजून आधाराला सिस्टीम असेल किंवा काही नेट बेल्ट असेल तर टेंट असेल दरदरांसाठी या सगळ्या गोष्टीचे आता जे उपकरणं आम्हाला लागतात किंवा आता पिंजरे आता आपल्याकडे एक्सेस पडलेले जो मागेल त्याला आता पिंजरा मिळणार आहे 100. म्हणजे आपण मध्ये जो निर्णय केला होता जे आपत्कालीन घोषणा केला होता लोक काय लोक माझे कुठलंही आंदोलन केलं तर काही लोक 20% लोक माझे खिल्ली उडवतात पण त्यांना माहित नाही एखाद्या कुटुंबातला माणूस केल्यानंतर त्याची काय अवस्था होते. मी त्याच्याशी त्या दुःखामध्ये सहभागी झालेलो माणूस आहे, सपोर्ट झालेलो माणूस आहे आणि होत राहणार. मी जिथं अडचण निर्माण होते तालुक्यामध्ये जिथे दुःख येतं तिथे शरद सोडून पाहिलं जाणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा त्या उपाययोजना बाबतीमध्ये जेवढे उपकरणं आपल्याला लागणार आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही तातडीचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आता म्हणजे लवकर ते पण आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जिथे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ते सगळं आम्हाला करायचं आहे. अशा अनुषंगाने सीओची एक बैठक घेतली नगरपालिकेची. तिथे आपल्याला नगरपालिकेला जवळजवळ दरम्यान 6 लाख रुपये दिले होतं. तर ते नगरपालिकेने 2-3 कॉम्प्लेक्स जे आहेत ते आपण सौर ऊर्जा आणलेलं आहे आणि हा पहिला प्रयोग आहे तालुक्यातला की जे सौर ऊर्जा गेल्यानंतर नगरपालिकेचे दर महिन्याला 5 ते 6 लाख रुपये वाचणार आहे. म्हणजे वर्षाला जवळजवळ 5 कोटी रुपये वाचणार आहे आपले. 5 कोटी आपले टप्पा फंडामध्ये राहतील आणि आपल्या सर्वांना त्या 5 कोटीला एक्सेस काम करता येईल. पद्मावती तलावाचं टेंडर आपण काढतोय. त्याच्यानंतर भुयारी पाईपांची जी आपली अशी पाण्याची योजना आहे म्हणजे मायडोपासून तर त्याचं सुद्धा काम प्रगती पथावरती आपण आता माझ्या माहितीप्रमाणे लवकरच ते पूर्णत्वाला जाईल अशी परिस्थिती आपल्या हातामध्ये आलेली आहे. त्याचं पण मी आता सुपरवायझिंग करणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ती संपूर्ण जुन्नर शहराला आम्ही गटराच्या बाबतीमध्ये अद्यावत करतोय. म्हणजे संपूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही क्लिअर करतोय. ती जवळजवळ 55 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे. मागच्या वेळेला माझ्याच पाठवला त्यामुळे त्याची कॉस्ट होती 39.5 कोटी 39.76 लाख. आता त्याच्यामध्ये जेव्हा नवीन DSR प्रमाणे त्याचा जो रेट वाढणार आहे 6 महिन्याच्या कालावधीनंतर ती रक्कम जवळजवळ 52-55 कोटीच्या घरात जाईल. पण आम्ही सर्व शहर अद्यावत करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या. पोलीस खात्यांना आम्ही सूचना दिली की खूप चोरीचं प्रमाण वाढल्यामुळे त्याच्यामध्ये आता निकाल रिझल्ट पाहिजे आणि प्रशासनाने कुठलेही एजंट आता न सांभाळता कुठल्या महसूलच्या MICमध्ये एजंट न सांभाळता सर्वसामान्य माणसाला हेलपाटा मारता येणार नाही. पण हेलपाटा कोणी मारणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. प्रशासनाने सुद्धा त्यामध्ये मला कमेंट केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रशासन नुसतं चालणार नाही तर प्रशासन अतिशय जोरात आता पाळणार आहे. मी आश्वासित करतो आपल्याला तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने की पुन्हा एकदा शरद आलेले आहेत. म्हणजे मी देवेंद्रला भेटायला गेलो ते सहज म्हटले टायगर इज बॅक. म्हणजे एखादी गोष्ट सहज बोलल्यानंतर ते राज्यामध्ये कशी पोहोचते किंवा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेला एखादा 288 मध्ये हेलिकॉप्टर कोणालाच घ्यायला गेलं नाही ते शरद सोडवलं घ्यायला गेलं तर त्याचा एक प्रशासनाने एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलेला आहे की हा माणूस कामाचा आहे आणि हा रिझल्ट ओरिएंटेड आहे. मला कामामध्ये खरं तर खूप पुढे जायला आवडतं. टीका टिप्पणी करणं किंवा दोष आरोप करणं हा माझा स्वभाव नाही आहे. त्यामुळे आजची प्रशासकीय बैठक का संपूर्ण अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही जर घटना घडली तर त्याला कुठेही मी सांगितलं तालुका आरोग्य अधिकाऱ्याला की मॅनेजमेंट आपला पार्ट आहे. माणसं कमी का जास्त हा आपला रोल आहे ते जनतेला सांगायचं आहे. कुणाचाही असा मृत्यू झाला तर 0 मिनिटामध्ये आपण संदर्भाची मदत घेऊन आपण त्याचा पोस्टमॉर्टम थांबायचं नाही. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक आपले आरची ॲम्ब्युलन्स पडून आहे असं मला कळतंय. त्या बाबतीतला चर्चा अंतिम निर्णय मी घेणार आहे. कारण ॲम्ब्युलन्स उभी आहे आणि काहीतरी कारण सांगून ती चालू नाहीये तर हे सगळं वाईट आहे. गोष्टी मी लक्ष घालतोय. तातडीने या सगळ्या गोष्टी आपण पूर्वपद आणणार आहे. सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जाव्या लोकाभिमुख व्हाव्यात अशी आमची भावना आहे. फॉरेस्टला पण सांगले की जी आपली वनतळं आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी आपण लोकांना चांगलं माहिती देतो ज्या पशुधनांना त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही नुसतं कागदावर दाखवता ते तळी किंवा पाण्याचे जे पाणवठे म्हणतो आपण
पण ते ऑलरेडी प्रत्यक्षात चालूच नाहीये. मग असं आपण कसं काय करू शकता? किंबहुना जो मेंटेनन्स आपण फॉरेस्टचा करतो त्याचे जर समजा MSCB आणि फॉरेस्ट या दोन्ही खात्यांमध्ये आता इतकं आवडण्याची गरज आहे की अधिकारी किंवा इलेक्ट्रिशियनच वायरमॅन तो आता ठेकेदार व्हायला लागलेला आहे. म्हणजे मोठी गंमतच चालू आहे तालुक्यामध्ये की आता कॉम्पिटिशन खातं जे आहे अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्या सगळ्यांना आता आळा बसणार आहे. निकृष्ट काम करणाऱ्या माणसाचं बिल निघणार नाही माझ्या काळात तरी. जे लोक चुकीचं काम करतील ते ब्लॅकलिस्टेड होतील. जे माणसं चांगले काम करतील त्याचं कौतुक होईल आणि चांगलं काम आणि कमी त्या दिलेल्या वेळेमध्ये ते काम पूर्ण व्हावं अशी माझी भावना आहे. बरीचशी कामं आपण आता सुनियोजित करतो. क्रीडा संकुलच्या बाबतीमध्ये 1 रुपया मागच्या काळामध्ये आला नाही. 5 कोटी अधोरेखित केलेले आहे पण ते आम्हाला आता खर्च करायचे. त्यानंतर IT चा विषय नवीन IT म्हणजे ओपनचा IT त्याच्यामुळे मागच्या वेळेला मी वर्ल्ड कंपाऊंड टाकलं त्याच्यावर 1 रुपयाचं काम झालेलं नाही. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नजरेसमोर आहेत. आपल्या चिनीवाडीच्या पाईपलाईनचा पण विषय मी अधिकाऱ्यांना सहज विचारलं की शरद सोडून किती पैसा खर्च केला त्यांची गडबड झाली. त्याच्या लक्षात नाही आलं की आता आमदार बदललेले आहे. तर मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आपल्या कामावर जर प्रेम केलं तर काम या तालुक्याला उत्तर देईल. मला हा तालुका महाराष्ट्राचा मॉडेल तालुका बनवायचा आहे. मॉडेल म्हणा पण ते मॉडेल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याला आदर्श मॉडेल आहे. त्यासाठी मी ही कार्यप्रणालीची आज आढावा बैठक घेतली. खूप छान बैठक झाली. अधिकाऱ्यांना सुद्धा समजून समजून घेण्यात आलं. तहसीलदारांना सुद्धा या गोष्टीचं मान्यता दिली की आपल्याला कमी वेळामध्ये खूप लवकर चांगले आता काम करावं लागतील. काही व्हिडिओकडे सुद्धा काही प्रश्न आहेत. आताचा व्हिडिओ हा आमचा खरं तर चार्ज आहे त्यांना असणार. मुख्य व्हिडिओची मध्यंतरी प्रमोशन झाल्यामुळे ते त्या पदावर नव्हते. पण काही हरकत नाही. ही सगळी कामं करण्यामध्ये आम्ही तर वाकरदार आहे. प्रशासन हा मला माझ्या नजरेतला विषय आहे. प्रशासन करायला मला फार काही वेळ लागत नाही. जी आधी लोक म्हणायचे की बाबा शरद सोडले त्यावेळेला नवीन आमदार त्यांना प्रशासन कळेल का? तर प्रशासन आता माझ्या एकदम सेंट्रलाइज झाले जवळ आले आणि ते माझ्या अभ्यासातलं आहे. अधिकाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायचं आहे दुसऱ्या बोलता जनतेला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे दोघांचाही समन्वय घेऊन ही आमदारकी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि एक चांगली बैठक आज झाली संपन्न झाली. त्याचा आढावा चांगला झाला आणि त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या अंमलबजावणी पण तातडीने होईल एवढंच मी आपल्या सांगतो. अजून एकदम छोटे महत्त्वाचे प्रश्न की आपण आता सोलर लाईट तिन्ही व्यापारी संकुलावरती काम करणार आहात परंतु तिथे असणारं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे अजिबात काम करत नाहीये. त्याच्यावरती काही होण्यासारखं आहे का? ज्यावेळेला मी स्पेशल बैठक लावली मला 2 बैठका स्पेशल लावायच्या. एक मला फुलटण नगरपालिकेची बैठक लावायची. त्याच्यावर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर चर्चा होईल. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही मोजण्यांचा पण विषय आला होता आणि त्याच्यावर संपूर्ण शहर आखण्याच्या बाबतीमध्ये खूप त्यामध्ये स्वतः ते शहर गडबडलेलं होतं किंवा अंडर प्रेशर होतं. सगळे मला सुसूत्र आणायचे. त्यामुळे हे जे आपण हार्वेस्टिंगचा विषय तो सुद्धा त्याच्यामध्ये सगळा क्लिअर होत जाईल. आणि दुसरा एक विषय आहे शहराची जशी एक स्पेशल बैठक कर शहर हा या तालुक्यातला वेगळा असलेला नोड आहे. त्या नोडसाठी स्पेशलच त्या विषयाला घेऊन मला बैठक करायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथून मागच्या जलजीवनची जी कामं झाली किंवा होत आहेत किंवा झालीच नाही त्याच्या जलजीवनच्या बाबतीमध्ये खूप मला जबाबदारीने मोठी बैठक लावायची आहे. त्या बैठकीतून मला जलजीवनचा 100% अभ्यास करायचा आहे की एवढा मोठा पैसा जर सेंटरने पाठवला आहे आणि त्यातला काही भाग सुद्धा राज्याने आपल्या हातामध्ये घेतलाय तर आजही जलजीवनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढी निरागसता आणि विशेष म्हणजे की या योजनेचा आपण किती फायदा करून घेतोय का ती योजना केवळ कागदावर आणि पैशावर जाते हा सुद्धा गंभीर विषय माझा अभ्यासाचा असणार आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा जो विषय आहे जलजीवनचा तो सुद्धा मला वेगळ्या पद्धतीने मी मार्गदर्शन करणार. आता एक विषय माइंडॉव जे धरण आहे त्याच्यामध्ये 2014 पासून आपण पुलाची मागणी करत होतो ज्याने पर्यटन जवळ येणार आहे जे स्पॉट जवळ येणार आहे तर आपली भूमिका काय असणार आहे पुलाबद्दल केवाडी ते मानकेश्वर पूल? खरं हा विषय खासदारकीच्या लेवलचा आहे. हा मोठा विषय आहे कारण हा दिल्लीचा विषय आहे. पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी नाबार्द करेल. तो मोठा खर्च आहे कारण त्याला कमीत कमी 1000 कोटी रुपये लागतात. 100 कोटीमध्ये होणारा पूल नाहीये. कारण का तर त्याचे जे पात्र आहे ते फार मोठं आहे. पण त्याला एकदा जर शिवनेरीला जर मुख्यमंत्री आले त्याच्याशी मी जर त्या गोष्टीवर सर्वे करून जर बोललो तर
मला असं वाटतं ती पण अशक्य गोष्ट मी खरं या तालुक्यातले सगळे अशक्य पूर्ण मी मागच्या 5 वर्षात मी स्वतः केलेले आपण त्या सगळ्यांची अनुभूती घेतलेली आहे. त्यामुळे तुमचा मुद्दा रास्त आहे. आदिवासींची जर 2 खोऱ्याची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे नाणेघाटचं आणि मधलं जे सेंटरचं ते कोकणीचं आहे. त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आपण तिथे ताकद लावू. मला बुडीत बंदरामध्ये फार इंटरेस्ट आहे. ज्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधली म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांच्या त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात पण त्यांना पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही. अशा बाबतीमध्ये मी आता मगाशी बोललेलो आहे. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बुडीत बंदराच्या बाबतीमध्ये आपल्याला तातडीने मी जे सर्वे केले त्या सर्वेला मी ज्यावेळेला पैसा खर्च केला ते सर्वे परिपूर्ण झाले पण या 5 वर्षात काही झालं नाही. त्यामुळे का झालं नाही मला ते आपल्याला करायचे बुडीत बंधारे बांधायचे जेणेकरून आदिवासींना त्यांच्या हक्काचं आणि अधिकाराचं पालन मिळेल. ओके.